आणि जसं त्यावेळेला तो औरंगजेब, अरे त्याचाही जन्म गुजरातमध्ये दाहोदमध्ये झालेला. आता मी काय करू त्याला? गुजरातमध्ये त्याचा जन्म झाला, मी काय करू शकतो? पण तो सुद्धा शिवछत्रपतींनी निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्य बुडवायला गिळायला आला होता. 27 वर्ष औरंगजेब या महाराष्ट्रामध्ये राहिला, पण त्यांनी पुन्हा आग्रा नाही बघितला. पण हा सगळा मराठमोळा जो मावळा आहे, अरे असेल 18 पगड जाती जमातीत विखुरलेला, पण जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावरती संकट येतं तेव्हा आम्ही सगळे जात पात धर्म विसरून महाराष्ट्र धर्म काय आहे ते आक्रमणकर्त्याला नेस्त नाबूद करून दाखवून देतो. आज तीच वेळ आलेली. आज मी तुमच्यासमोर भाषणाला येण्याच्या आधी तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असाल, मला संविधान भेट म्हणून दिली, संविधान भेट दिली. हे संविधान ज्याच्यावरती आपला देश चालतो. मोदीजींना 400 पार कशाला करायचे? कशाला? संविधान बदलायला. का बदलायचंय? कारण महाराष्ट्राबद्दलचा आकस एका सामान्य कुटुंबात, दलित कुटुंबात जन्मलेल्या महामानवाने, शिवसैनिकांना जरा थांबा, साध्या एका दलित कुटुंबात जन्मलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे यांना पटत नाहीये, पचत नाहीये. हे यांचं बुरसटलेलं गोमूत्रधारी हिंदुत्व, ज्या गोमूत्रधारी हिंदुत्वाने माणसाला माणूस म्हणून जगायला ते देत नव्हते, आणि त्या वाईट रूढी परंपरा विरुद्ध जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव लढले, तसेच माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे सुद्धा लढले होते. आम्ही हिंदू आहोत, पण तुमच्यासारखे बुरसटलेले नाहीत. आमचं हिंदुत्व हे देवळात घंटा बडवणारं नाही, तर आमचं हिंदुत्व जो देशद्रोही आहे त्याला बडवणारं आमचं हिंदुत्व आहे. आणि ही जी पोटदुखी आहे की एका सर्वसामान्य दलित कुटुंबात जन्मलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या बुद्धिमत्तेने ही घटना आपल्याला दिली, ती घटना आम्ही कशी पाळणार? आम्ही उच्च आहोत. अरे तुम्ही घटनेला हात लावण्याचा प्रयत्न करून बघा. ज्या दिवशी ही घटना बदलण्याचा प्रयत्न करतील त्या दिवशी अख्खा देश पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला काय वाटतं? ही देश म्हणजे देशातली माणसं ही काय गुरंढोरं आहेत? वाटेल तसं त्यांना हातायचं, वाटेल ते त्यांना सांगायचं. अरे तुम्ही एकदा दोनदा संपूर्ण देशाला मूर्ख बनवू शकला असाल, सर्वांना तुम्ही एकदा मूर्ख बनवू शकाल. काही जणांना तुम्ही सदैव मूर्ख बनवाल, जे तुमचे अंधभक्त आहेत त्यांना तुम्ही सर्वदा मूर्ख बनवाल. पण तुम्ही या सगळ्यांना सर्व काळ मूर्ख बनवू शकणार नाही. आता जनता ही जागी झालेली आहे, जनता जागी झालेली आहे, जनता पेटून उठलेली आहे. प्रत्येक वेळेला काही झालं, निवडणूक जवळ आल्यानंतर हिंदू मुस्लिम करायचं, हिंदू मुस्लिम दंगे लावायचे. काय करताय? जरा थांबा. प्रत्येक वेळेला दंगे करायचे. आणि आता त्याने नवीन काढले, म्हणजे मी बातम्या वाचत असतो, बातम्या बघत असतो, इंडिया आघाडी जिंकली त्यामुळे पाकिस्तानला आनंद होईल. का पाकिस्तानला आनंद होईल? अरे आमच्यापैकी कोणीतरी न बोलवता नवाज शरीफचा केक खाऊन आलो होतो तुमच्यासारखा?